शिवशाही बसमधल्या तरुणीवरील बलात्कार प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट येते। आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय। शिवशाही बसमध्ये तरुणीवरील बलात्कार प्रकरणातली ही एक मोठी माहिती पुढे येते। आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा असल्याची माहिती कळते आणि पोलीस तपासातून अत्यंत धक्कादायक खुलासे काही पुढे येतात। आरोपी राजकीय नेते आणि काही पोलिसांच्या सुद्धा संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती कळते। या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आता 13 पथकं रवाना केलेली आहेत। अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। स्वारगेट बस स्थानकावर बलात्कार प्रकरणातला दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे आता तपासादरम्यान पुढे आलेले आहेत। काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या सुद्धा तो संपर्कात आहे, त्यांच्यामध्ये उठबस आहे असंही धक्कादायक कळतंय। तर स्वारगेटमधली ती बस आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेली आहे आणि बसची आता फॉरेन्सिक तपासणी होणार आहे। स्वारगेटमधून शिवशाही बस आता नेण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी ही बस पाठवलेली आहे। या बसमधले पुरावे आणि हाताचे ठसे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे त्यासाठी बस नेण्यात आली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे यांनी। स्वारगेट बस स्थानकामध्ये बसमध्ये जे लैंगिक अत्याचार करण्यात आला होता ती बस आता या ठिकाणी पोलिसांनी हलवलेली आहे। बसमधले जे पुरावे असतील किंवा त्याचे ठसे असतील त्याचे गोळा करण्यासाठी आता ती बस जी आहे ती फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी ती बस होती। खरं तर घटना घडल्यानंतर या ठिकाणी ती जी बस आहे ते पोलिसांनी या ठिकाणी सील करून करण्यात आली होती। मात्र पुरावे गोळा करण्यासाठी आता फॉरेन्सिक लॅबला ती बस पाठवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार झाला होता आणि या ठिकाणी ती जी बस आहे ती पार्किंग केली होती। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता या ठिकाणी फक्त पोलीस व्हॅन लागलेल्या आहेत, दोन्ही बाजूला पोलीस व्हॅन आहेत आणि या दोन्ही व्हॅनच्या मध्ये ही बस उभी करण्यात आली होती। मात्र आता ही जी बस आहे ती आता फॉरेन्सिक लॅबला पुरावे गोळा करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे। कॅमेरामन विकी कांबळेसह निलेश खरवरे, झी मीडिया, पुणे।